नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट देतात, पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी एक नंबर विनंती आहे की खाली चॅनलच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला हे महत्त्वाचे व्हिडिओ जेव्हा जेव्हा आम्ही इथे यूट्यूब चॅनलला टाकत जाईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्ही लवकर पाहू शकाल. आज आपण एक टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत की पॅन कार्ड आणि आधार कार्डवर आपल्याला लोन कसे मिळू शकतील. फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड. तर हे Google Peवरून एक पर्सनल लोन तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये Google Pay असेल. जर नसेल तर Google Payचं UPI आहे, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाकून घ्या. इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जर लक्ष दिसलं तर इथे पर्सनल लोन म्हणून एक ऑप्शन आहे बघा. इन्स्टंट अप्रूव्हल पेपरलेस अप्लाय नाऊ. तर याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला चेक युअर बँक बॅलन्स. इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि चेक युअर सिबिल स्कोर फॉर द फ्री. पहिल्यांदा सिबिल स्कोर चेक करून घ्या. एकदा सिबिल स्कोर जर चेक केला तुम्ही की तुम्हाला मग इथं लोन्स अप टू ज्याचं सिबिल चांगलं असेल, ज्यांचा सिबिल चांगला आहे त्यांना लगेच इथं ऑफर अशी दिसून येते. ठीक आहे. तर इथं पर्सनल लोनला क्लिक करा. पर्सनल लोनला क्लिक केलं की मग तुम्हाला इथे लोन्स अप टू 12 लॅक्स 12 लाखापर्यंत तुम्हाला इन्स्टंट लोन मिळू शकतो. 30,000 ते 12 लाख आणि स्टार्टिंग जो EMI दर महिन्याला यांचा 2,000 पासून पुढे आहे. लोन पिरियड जे आहे ते 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत दिलं जातं. इंटरेस्ट रेट जो आहे तो 11.1% पर इयर इयरली इंटरेस्ट आहे. खूप छान ऑफर आहे तुम्हाला. अप्लाय नाऊ जर क्लिक केलं आपल्याला तर डायरेक्ट तिथं पुढची जी प्रोसेस आहे ती खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स टाकायचे आहे, तुमचं नाव वगैरे काय आणि हार्डली 5 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. हा एक ऑप्शन आहे. दुसरा जो ऑप्शन आहे तो हा फोन पेचं एक ऑप्शन आहे तुम्हाला. हे सगळं फोन पेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा याच्यामध्ये 5 लाखापर्यंत सुद्धा ऑफर मिळू शकते आपल्याला. आता इथं माझ्या मोबाईलला 5 लाखापर्यंत ऑफर दाखवते. आता याच्यामध्ये बघा 60 मंथ्स 60 महिन्यासाठी जो आहे तो 1.25 इंटरेस्ट रेट दिलाय त्यांनी आणि EMI दिलाय तो 11,885 चा दिलेला आहे. देन 48 महिन्यासाठी 1.25 सेम रेट आहे, 13,904 रुपयेचा आहे आणि 36 महिन्यासाठी जे आहे ते 1.25 आहे, 17,320 रुपयाचा तुम्हाला EMI बसेल. तुम्हाला जो ऑप्शन पाहिजे तुम्ही सिलेक्ट करू शकता. हा जो स्क्रोल बार आहे तो कमी जास्त करून तुम्हाला जितकं लोन पाहिजे ते करू शकता. इथे कंटिन्यू बटन दाबलात की पुढे याल तुम्ही. पुढे आल्यावर तुम्हाला फक्त पॅन कार्डचे डिटेल्स जे आहेत ते इथे टाकायचे आहेत. बर्थ डेट वगैरे जे आहे ते. त्याच्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट करा मेल, फिमेल, सॅलरीड असेल सॅलरी, सेल्फ एम्प्लॉईड, मंथली इन्कम काय आहे तो टाकून घ्या आणि कंटिन्यूचं बटन क्लिक करा. ज्याच्यानंतर तुम्हाला KYC व्हेरिफिकेशन असतं. KYC व्हेरिफिकेशन झालं की ऑटो पे सेटअप असतं. ऑटो पे म्हणजे तुम्हाला ज्या बँकेतून पैसे ऑटोमॅटिक कटणार आहेत ते बँकेचे डिटेल्स त्यामध्ये भरायचे आहेत आणि लोन ॲग्रीमेंट OTPच्या द्वारे टाकायचं. तुमच्या अकाउंटला पैसे हार्डली 10 मिनिटांमध्ये येऊन जातील. हे फोन पे वरून पर्सनल लोन मिळायची एक चांगली सुविधा आहे. त्याच्यानंतर हे केवायसी करताना बघा टेक युअर क्लिअर सेल्फी. तुम्हाला सेल्फी घ्यावी लागते KYCच्या ऑप्शनला नेक्स्टला. सेल्फी घेतलात की पुढे हे ब्लरी इमेजेस नसल्या पाहिजेत. समोरून घ्या, मास्क वगैरे टाकू नका. सेल्फीसाठी तर बटन आहे क्लिक करा. त्याच्यानंतर नेव्हर मिस युअर EMI. थर्ड जे आहे तो ऑटो पेचा ऑप्शन आहे. ऑटो पे म्हणजे तुम्हाला ज्या बँकेतून EMI कट करायला पाहिजे त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे असतात कंटिन्यू करून. तिसरं जे ऑप्शन आहे आपल्याकडे ते प्रिफर नावाचं एक ऍप आहे. खूप छान ऍप आहे. तुम्ही प्रिफर नावाचं जे ऍप आहे तुमच्या प्ले स्टोअर मधून हे करा, इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स भरून टाकायचे. अप्लाय फॉर द लोन, क्लिक हिअर. हार्डली 10 मिनिटांमध्ये लोन पास होऊन जातं. याच्यामध्ये फक्त पॅन कार्ड, आधार कार्डवर लोन याच्यावर तुम्हाला मिळू शकतं. आता ऑफर लगेच येते तिथं. ऑफर लगेच आली की तुम्हाला इथं कळतं 80,000ची ऑफर मला इथे मिळालेली आहे. इथे तुम्ही टेन्युअर सिलेक्ट करू शकता. 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने. रिपेमेंट डिटेल्स एव्हरी 5 तारखे ते मला दाखवले त्यांनी. प्रोसेसिंग फी काही ते ₹100 आहे. मग ₹100 कट करून याच्यातली काय अजून GST वगैरे असेल ते सगळं कट करून तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि कट करून तुम्हाला ते नेट डिस्बर्सल अमाउंट मिळून जाते. बघता याच्यामध्ये फक्त तुम्हाला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. पुढच्या प्रोसेसला अपलोड पॅन डिटेल्स. लोन अप्रूव्ह होऊन जातं तुम्हाला. लोन अप्रूव्ह झालं तुम्हाला अकाउंटला येतात. आता चौथा जो ऑप्शन आहे तो L&T फायनान्स आहे. L&T फायनान्सची जी वेबसाईट आहे LTF फायनान्स
म्हणून .com म्हणून आहे. तुम्ही नेटला जरी सर्च केलं तुम्हाला कळून जाईल. इथे पर्सनल लोनचा ऑप्शन आहे. त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. हाउसिंग लोन आहे, टू व्हीलर लोन आहे, बिझनेस लोन हे सगळे ऑप्शन्स आहेतच. पण आपण पर्सनल लोनसाठी या व्हिडिओ बनवलेला आहे. पर्सनल लोनला क्लिक करा आणि इथं अप्लाय नाऊचं बटन आहे. तिथं अप्लाय नाऊला तुम्ही क्लिक करू शकता. ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. मग तुम्हाला इथे डिटेल्स भरायच्यात. पहिलं नाव तुमचं, मिडल नेम, तुमचं शेवटचं नाव, सरनेम वगैरे, डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, मेल फिमेल सिलेक्ट करायचा आहे, आधारचा नंबर तुमचा इथं टाकून द्या, पॅन कार्ड डिटेल्स टाका, व्हॅलिडेट पॅनवर क्लिक करा, जेणेकरून पॅन कार्ड बरोबर आहे का चेक केलं जाईल. तुमचा ईमेल आयडी टाका इथं आणि तुमचा जो करंट ॲड्रेस विथ पिनकोड हा व्यवस्थित टाका, कारण पिनकोड जर चुकीचा टाकला तर फाईल रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. ईमेल आयडी पण व्यवस्थित टाकून द्या. मोबाईल नंबर एकदा टाकला की पुन्हा रिएंट्री नाही, त्यामुळे मोबाईल नंबर टाकताना काळजी करा. ओटीपी येऊन जातो. ठीक आहे. गेट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकायचा असतो. नेक्स्ट क्लिक नंतर सॅलराईड आणि सेल्फ एम्प्लॉईड मध्ये ऑप्शन आहे. तुम्ही जॉब करत असाल तर सॅलराईड सिलेक्ट करा. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर सेल्फ एम्प्लॉईड सिलेक्ट करा. तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन तुमचं हे सिलेक्ट करून घ्या. तुमचा अॅन्युअल इन्कम एक अंदाजे त्याच्यामध्ये टाकून घ्या किती टाकायचं तो. तुम्ही जर स्वतः रेंटवर राहत असाल, भाड्यानं राहताय तर रेंटवर सिलेक्ट करा. ओन राहत असाल, स्वतःचं घर असेल किंवा आई वडिलांचं घर असेल तर ओन सिलेक्ट करा. तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे इथे सिलेक्ट करू शकता. मिनिमम 1,00,000 जास्तीत 7,00,000पर्यंतचा ऑप्शन आहे. कर्सर कमी जास्त करू शकता, किती अमाऊंट टाकू शकता. नंतर पर्सनल पर्पज काही टाकून घ्या, तुम्हाला कशासाठी पाहिजे वगैरे. बॅलन्स ट्रान्सफर, सिलेक्ट इंडस्ट्री टाईप, तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करता, ते मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेल्स असेल, ती इंडस्ट्री सिलेक्ट करा. तुम्ही रेसिडेंट इंडियन असणार आहे, त्यामुळे रेसिडेंट इंडियन सिलेक्ट करा. जर कोणी बाहेरच्या देशामधलं असेल तर त्यांनी NRI सिलेक्ट करू शकता. इथे क्लिक वर बटन, इथे बॉक्स आहे त्यावर क्लिक करून घ्या. नेक्स्ट बटन क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे डिटेल्स ओके असेल तर लगेच तुम्हाला इथे ऑफर येऊन जाईल. ऑफर आली की तुम्हाला पुढचे 1-2 स्टेपमध्ये तुम्हाला अकाउंटला पैसे येऊन जातील. अतिशय सोपी प्रोसेस आहे. असे 4 ऑप्शन्स आपण बघितलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही पर्सनल लोनचीच कामं करतो. कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. आम्ही तुम्हाला कॉल करून घेऊ पाहिजे तर. जर नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.